कन्फ्युजिंग स्पेलिंग्स ट्रिक्सनुसार आपण आज पाहत आहोत. मागच्या वर्षी हायकोर्ट परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारले होते. यावर्षी देखील 2 प्रश्न विचारले जातीलच. त्यामुळे स्पेलिंग्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. वरवर सोपा वाटणारा हा टॉपिक आपले उत्तरं चुकवतो. त्यामुळे स्पेलिंग्स कसे लक्षात ठेवायचे ट्रिक्सनुसार आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये असॅसिनेशनचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. असॅसिनेशन या शब्दाचा अर्थ होतो राजनैतिक हत्या. जशी महात्मा गांधी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांची राजनैतिक हत्या करण्यात आली होती. त्याला असॅसिनेशन असं म्हटलं जातं. सो असॅसिनेशनचं करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे? बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो, कन्फ्युजन वाढतं. त्यामुळे आपल्याला एक शब्द लक्षात ठेवायचा आहे ॲस. ASS या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? गाढव. ASS या शब्दाचा अर्थ काय होतो? गाढव. मग आता यासाठी कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला काय करायचं आहे? आधी एक गाढव लिहायचं म्हणजे एक ॲस लिहायचा. त्यानंतर आणखी एक गाढव लिहायचं म्हणजे ॲस लिहायचा. त्यानंतर आय म्हणजे मी. मी साठी आपण जो प्रोनाऊन वापरतो तो आय लिहायचा. आणि त्यानंतर देश, नेशन असं लिहायचं. त्यानंतर काय लिहायचं? देश, नेशन. हे झालं तुमचं असॅसिनेशनचं स्पेलिंग. बघा, ॲस म्हणजे काय? गाढव. आधी एक गाढव येणार, त्याच्यानंतर परत काय येणार? एक गाढव येणार. त्याच्यानंतर कोण येणार? त्याच्यानंतर मी येणार. आणि त्याच्यानंतर माझ्या मागे कोण येणार? तर मागे येणार देश. सो बघा, असॅसिनेशन पहिले लिहा गाढव ASS, नंतर परत लिहा गाढव ASS, नंतर लिहा आय आणि नंतर घ्या नेशन. नेशन म्हणजे काय? देश. सो हे झालं आपलं असॅसिनेशन. असॅसिनेशन म्हणजे राजनैतिक हत्या. कुठे दिलेला आहे ऑप्शन बघा? ASS, परंतु ASS नाही, कॅन्सल करा. ASS नाही, कॅन्सल करा. ASS परंतु ASS नाही, कॅन्सल करा. ASS INATION ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. गाढव प्लस आय प्लस देश असं जर आपण लक्षात ठेवलं तर असॅसिनेशनचं स्पेलिंग आपण कायमचं लक्षात ठेवतो मित्रांनो. प्रश्न जर विचारला तर असॅसिनेशनचं करेक्ट स्पेलिंग तुम्हाला आता ओळखता आलं पाहिजे. बघा पुढचा शब्द, पुढचा प्रश्न. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. सर शब्द कुठला आहे? सिगरेट. सिगरेटचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे. सिगरेटचं स्पेलिंग बऱ्याचदा आपल्याला कन्फ्यूज करतं. मग आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपल्याला काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? सिगार लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं? सिगार. सिगार सगळ्यांना माहिती आहे. जुने चित्रपट त्यामध्ये चिलीम आणि सिगार आपल्याला बघायला मिळायचं. सिगार म्हणजे मोठा फॉर्म असतो. सिगार काय असतं? मोठं असतं. आणि याला त्यांनी काय जोडलेलं आहे? ETTE जोडलेला आहे. याला काय जोडलेलं आहे? ETTE. ETTEचा अर्थ होतो छोटा. ETTEचा अर्थ होतो छोटा, ज्याला आपण काय म्हणतो? स्मॉल म्हणतो. म्हणजे जेव्हा छोटी सिगार असेल, सिगार जेव्हा छोटी असेल, सिगार जेव्हा छोटी, छोटी म्हणजे काय? ETTE असेल तेव्हा ती काय बनणार? सिगरेट बनणार. सिगार जेव्हा छोटी असेल तेव्हा ती काय बनणार? सिगरेट बनणार. आणि अशा पद्धतीने आपलं सिगरेटचं स्पेलिंग तयार होणार. मग बघा, सिगार कुठे दिसते? सिगार इथे आहे, परंतु इथे 8 आहे म्हणून कॅन्सल. इथे सायझर आहे, कॅन्सल. इकडे सिगार आहे, ETTE आहे, हे स्पेलिंग बरोबर. इकडे सिजेर आहे, हे ऑप्शन कॅन्सल होईल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. म्हणून सिगरेटचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं? आधी सिगार लिहायचं. सिगार मोठी असते, सिगार मोठी असते. सिगरेट छोटी असते. सिगारचा छोटा फॉर्म सिगरेट असतो. सिगरेट का म्हटलं जातं? कारण ते सिगारच आहे, परंतु ती छोटी आहे, स्मॉल आहे, म्हणून त्याला आपण सिगरेट असं म्हणत असतो. बघा पुढचा शब्द. चूज द करेक्टली स्पेल्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. कॅसेट. कॅसेटचं स्पेलिंग बघा काय असणार आहे? सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की CASS जे आहे हे काय असणार आहे? आपलं छोटा. हे काय असणार आहे? आपलं केस. केस म्हणजे काय? बॉक्स. केस म्हणजे काय? बॉक्स ज्याला आपण म्हणतो. आणि त्यानंतर ETTE आपल्याला जोडायचं आहे. ETTE आताच आपण सिगरेटमध्ये पाहिलं, हे काय झालं? छोटा. जो छोटा बॉक्स असेल त्याला आपण काय म्हणतो? कॅसेट म्हणतो. जो छोटा बॉक्स असेल त्याला आपण काय म्हणतो? कॅसेट म्हणतो. म्हणून कॅसेटच्या स्पेलिंगमध्ये CASSETT आणि E असं कॅसेटचं स्पेलिंग आपल्या या ठिकाणी बरोबर होणार. मग बघा, CASSETTE ऑप्शन 1 बरोबर. CASETTE हे कॅन्सल. एक सिंगल एस कॅन्सल, हे पण कॅन्सल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो आपण 3 शब्द पाहिले, असॅसिनेशन, सिगरेट आणि कॅसेट. तिघही शब्दांचे स्पेलिंग्स आता कायमचे तुमच्या लक्षात राहतील जर हे तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल, समजलं असेल तर. बघा पुढचा शब्द आहे सॅटेलाइट. सॅटेलाइटमध्ये काय लक्षात ठेवायचं? सॅट. सॅटेलाइटमध्ये काय लक्षात ठेवायचं? सॅट किंवा साते असं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? साते. काय लक्षात ठेवायचं? साते. आणि पुढे घ्यायचं लाईट. पुढे काय घ्यायचं? लाईट. पुढे काय घ्यायचं? लाईट. परंतु हा लाईट कसा असणार आहे? डबल एल वाला. हा लाईट कसा असणार आहे? डबल एल वाला. आणि ITE लाईट. सॅटेलाइट. मग बघा, SATT तर येणार नाही, कॅन्सल. साते. साते आहे का? आहे. आणि LLITE आहे का? आहे. सो हे बरोबर. साते आहे, परंतु हा लाईट तर प्रकाशवाला लाईट आहे, कॅन्सल. डबल टी तर अजिबात येणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते फायनल आन्सर या ठिकाणी होईल. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सॅटेलाइटमध्ये एकच टी असणार आहे. सॅटरडेचा सॅट लिहून टाका किंवा साते लिहा, SATE साते. आणि मग लाईट लिहायचं आहे. लाईट म्हणजे छोटा फॉर्म.
लाईट म्हणजे काय? छोटा फॉर्म. परंतु हा लाईट कसा असला पाहिजे? डबल एल वाला लाईट असला पाहिजे. सॅटेलाइटमध्ये 2 लाईट्स लागतात, म्हणजे 2 एल लागतात असं आपण लक्षात ठेवलं तर सॅटेलाइटचं स्पेलिंग्सही तुम्ही विसरणार नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला सॅटेलाइट विचारलं तर करेक्ट स्पेलिंग तुम्ही चूज करणार. बघा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. कर्नल. कर्नल हा शब्द काय आहे? कर्नल हा शब्द काय आहे? कर्नल. लेफ्टनंट असतो, कर्नल असतो, कॅप्टन असतो, चीफ असतो, हा कर्नल आहे. कर्नलला कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? कर्नलला लक्षात ठेवायचं कोलन. कर्नलला कसं लक्षात ठेवायचं? स्पेलिंग कोलन. आणि कोलनला काय जोडायचं आहे? EL जोडायचं आहे. कोलनला काय जोडायचं आहे? EL. मग कोलन आपल्याला माहिती आहे COLON कोलन. COLON कोलन. कोलन काय आहे? विराम चिन्ह आहे, पंक्च्युएशन मार्क आहे कोलन. आणि कोलनला काय जोडायचं आहे? तर कोलनला जोडायचं आहे EL. म्हणजे बघा COLONEL हे कर्नलचं स्पेलिंग आहे. आणि कर्नलच्या स्पेलिंग मध्ये के पण येत नाही, कर्नलच्या स्पेलिंग मध्ये आर पण येत नाही. आणि अशा पद्धतीनेच हे स्पेलिंग लिहिलं जातं. म्हणून कर्नलचं करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे? COLONEL. आधी कोलन लिहा आणि त्याला EL चा पोस्टफिक्स द्या. मग बघा या ठिकाणी कर्नल आर आहे म्हणून कॅन्सल. COLON कर्नल. कोलन तर दिला आहे परंतु AL घेतलेला आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. इथे आर आहे हे पण कॅन्सल होईल. कोलन आहे, EL आहे. ऑप्शन डी जे आहे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो कर्नलचं स्पेलिंग कोलन लिहा आणि EL जोडा. पुढे बघा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. कुठला आहे? लेफ्टनंटचं स्पेलिंग आहे. लेफ्टनंट. बघा, लेफ्टनंटच्या स्पेलिंग मध्ये एफ पण येत नाही. लेफ्टनंट. लेफ्टनंटच्या स्पेलिंग मध्ये एफ पण येत नाही आणि PH पण येत नाही. मग बघा, फ साठी आपण कुणाकुणाचा वापर करतो? फ साठी आपण एफ चा वापर करतो, फ साठी आपण PH चा वापर करतो आणि फ साठी आपण GH चा वापर करतो. जसं की आपण फॅन म्हणतो तर तिथे एफ वापरला जातो. फोन म्हणतो तिथे PH वापरला जातो. लाफ म्हणतो तिथे GH वापरला जातो फ साठी. परंतु लेफ्टनंटच्या स्पेलिंग मध्ये फ साठी एफ पण वापरत नाही, PH पण वापरत नाही आणि GH पण वापरत नाही. मग स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं लेफ्टनंटचं करेक्ट स्पेलिंग? तर त्यासाठी आधी शब्द लिहायचा खोटेसाठी. आधी शब्द काय लिहायचा? खोटे. त्यानंतर तू. त्यानंतर काय लिहायचा? तू. लेफ्ट म्हणजे आधी आपल्याला लेफ्टनंटसाठी काय लक्षात ठेवायचं आहे? खोटे. खोटे किंवा खोटे बोलणे. त्यानंतर तू, लाय, यू. त्याच्यानंतर आपण घेणार 10. 10 म्हणजे काय? 10. आणि त्यानंतर आपण घेणार मुंगी. त्यानंतर आपण काय घेणार? मुंगी. मग बघा, खोटे. खोटेसाठी आपण कोणता शब्द वापरतो? लाय. LIE लाय. लाय म्हणजे खोटे. तू साठी आपण काय वापरतो? तू साठी आपण वापरतो यू. त्यानंतर 10 साठी 10 साठी आपण काय वापरतो? TEN. त्यानंतर मुंगेसाठी आपण काय वापरतो? मुंगेसाठी वापरतो आपण अँट. यांना सगळ्यांना जर आपण एकत्रित केलं तर हे आपलं काय होईल? लेफ्टनंटचं स्पेलिंग. मग बघा, खोटे बोलणे. खोटे बोलणे म्हणजे काय? लाय. खोटं कोण बोलतोय? खोटं बोलतोय तू म्हणजे काय लिहिणार आहे ठिकाणी? यू. किती खोटं बोलतोय? तर 10 खोटं बोलतोय म्हणून ठिकाणी काय लिहिणार? 10. आणि कशाबद्दल खोटं बोलतोय? तर म्हणतात मुंगीबद्दल खोटं बोलतोय. सो ANT. सो हे झालं तुमचं लेफ्टनंटचं करेक्ट स्पेलिंग. आता हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते बघा आणि त्याला मार्क करा. बघा या ठिकाणी LIE दिलेला आहे लाय. त्यानंतर आहे यू. त्यानंतर आहे 10. परंतु ई जो आहे तो चुकतोय. अँट पाहिजे मुंगीचा म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होईल. पुढे बघा, लेफ्ट. एफ तर अजिबात येणार नाही, कॅन्सल. लेफ्ट एफ अजिबात येणार नाही, कॅन्सल. लाय बरोबर, यू तू बरोबर, 10 बरोबर, अँट बरोबर. ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? सो लेफ्टनंटचं स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी खोटे, तू, 10, मुंगी असं जर ट्रिक लक्षात ठेवली तर लेफ्टनंटचं स्पेलिंग तुमचं व्यवस्थितरित्या लक्षात राहतं. पुढे बघा, एम्बॅरेसमेंट. एम्बॅरेसमेंट म्हणजे काय? आपण म्हणतो बऱ्याचदा आपण शाय होतो, बऱ्याचदा आपल्याला कळत नाही काय झालेलं आहे. एम्बॅरेसमेंट झालेली आहे. एम्बॅरेस फील करतो आपण. सो एम्बॅरेसमेंटचं स्पेलिंग किंवा एम्बॅरेसचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं? तर आधी लिहायचं एम्बार. आधी काय लिहायचं? एम्बार. EMBAR एम्बार लिहा. त्याच्यानंतर रस लिहा, RASS वाला रस. आणि इतक्यातच तुमचं स्पेलिंग जे आहे ते झालं. बघा, इथे काय लिहिलं आपण? एम्बार. आणि इथे काय लिहिलं आपण? रस. इथे आपण काय लिहिलं? रस. मग बघा, EMBAR एम्बार. आणि त्यानंतर काय लिहायचं? रस, RASS. हे झालं एम्बॅरेसचं करेक्ट स्पेलिंग. मग पुढे तुम्ही मेंट पण जोडू शकतात. एम्बॅरेसमेंट. तुम्ही पुढे मेंट पण जोडू शकता. एम्बॅरेसमेंट. मग बघा, कुठे लिहिलेलं आहे? एम्बार. एम्बार इकडे आहे बरोबर. एम्बार इकडे पण आहे बरोबर. एम्बार इकडे पण आहे बरोबर. आणि इकडे पण काय आहे? एम्बार आहे. आता त्याच्यानंतर रस बघा, RASS. एम्बार झाला
परंतु या ठिकाणी डायरेक्ट ए घेतला म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. इथे RASS आहे म्हणजे हे बरोबर. इकडे डबल RA परंतु सिंगलच S आहे म्हणून हे कॅन्सल. इकडे बघा R सिंगलच आहे म्हणून हे पण कॅन्सल. ऑप्शन बी जे आहे ते फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी होईल. एम्बार लिहे, सो EMBAR प्लस RASS, एम्बार प्लस रस हे होईल आपलं एम्बॅरेस आणि पुढे MENT जोडलं तर ते नाउन होईल, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन एम्बॅरेसमेंट. पुढे बघा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड ऑफ सर्व्हिलन्स. सर्व्हिलन्स यू आर अंडर CCTV सर्व्हिलन्स असं म्हटलं जातं. मग सर्व्हिलन्स साठी आधी सर्वे लक्षात ठेवायचं. सर्वे केला जातो ना, पहिले काय लक्षात ठेवायचं? सर्वे. पहिले काय लक्षात ठेवायचं? सर्वे. त्याच्यानंतर सर्वे कशाचा केलेला आहे? जे लोक इल आहे, जे लोक आजारी आहे त्यांचा सर्वे, आणि कुणाचा? आजारी लोकांचा. आणि याला काय जोडतो आपण? पोस्टफिक्स ANCE. याला पोस्टफिक्स आपण काय जोडतो? ANCE. मग बघा, सर्वे केला कुणाचा? इल लोकांचा, म्हणून ILL इल, आणि या ठिकाणी काय लिहिणार? सर्वे. आणि पुढे काय घ्यायचं? ANCE. ANCE काय होणार आपलं? या ठिकाणी पोस्टफिक्स होणार. पोस्टफिक्स गरजेचे असतात. आधी लागणार प्रिफिक्स, नंतर जाणार ते पोस्टफिक्स. मग बघा, या ठिकाणी सर्वे SUVRE आहे, ILL आहे, ANCE आहे, हेच आपलं करेक्ट स्पेलिंग होणार. इथे सर्वी लिहिलेलं आहे, हे कॅन्सल. इथे सर्वे आहे परंतु ILL नाही म्हणून हे कॅन्सल. इथे सर्वील केलेलं आहे म्हणजे ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन ए जे आहे ते फायनल आन्सर आपल्या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी? पुढे म्हटलेला आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ऑर्गमेंट. ऑर्गमेंट मध्ये काय चूक होते बघा? ARGUE हा ऑर्ग्यूचा स्पेलिंग आहे आणि याला आपण काय जोडतो? मेंट जोडतो. म्हणून आपण सरळ सरळ जोडायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे? फक्त आर्गू म्हणायचं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे? आर्गू. आणि पुढे फक्त काय करायचं आहे? मेंट जोडायचं आहे. पुढे काय जोडायचं आहे? मेंट जोडायचं आहे. म्हणजे हा ई जो आहे, हा ई आपण याच्यामध्ये घेतलेला नाही. म्हणून करेक्ट स्पेलिंग काय असणार? आर्गू, आणि मग पुढे घ्या मेंट. सो हे जाणार आर्गमेंट. मग बा इथे ई आहे, याला कॅन्सल करा. इथे बरोबर आहे म्हणजे हे बरोबर होईल. इथे ई आहे, हे कॅन्सल करा. इकडे पण ई आहे, हे कॅन्सल करा. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल ऑर्ग्युमेंटसाठी. ओके, पुढे बघा, रेकमेंडेशन. रेकमेंडेशन मध्ये काय करायचं आपल्याला? आधी कमेंड हा शब्द लिहायचा आहे. कमेंड, COMMEND. कमेंड. कमेंड या शब्दाचा अर्थ सांगितला होता स्तुती करणे, प्रेज करणे, एडमायर करणे. एखाद्या व्यक्तीची स्तुती केली जात असेल, एक्झल्ट केलं जात असेल तर त्याला आपण म्हणतो एडमायर करणे, कमेंड करणे. COMMEND. कमेंड लिहा स्तुती करणेवाला, आणि याला प्रिफिक्स जोडा. तो कोणता असेल? RE. हे झालं तुमचं रेकमेंडचं स्पेलिंग. हे काय झालं तुमचं? रेकमेंडचं स्पेलिंग. आणि पुढे मग तुम्हाला रेकमेंडिंग, रेकमेंडेशन जे काही लिहायचं आहे ते तुम्ही जोडू शकतात. ओके, चलो. COMMEND शोधा. COMMEND इकडे आहे. इकडे डबल सी आहे, हे कॅन्सल करा. इकडे डबल सी आहे, हे कॅन्सल करा. इकडे डबल END आहे. इथे कमेंड जे आहे ते बरोबर आहे. ओके, आता बघा, याच्याकडे पण RE आहे आणि ह्याच्याकडे पण RE आहे. सो रेकमेंड आणि रेकमेंड. इथे बघा, रेकमेंड नंतर ATION आहे आणि इकडे पण ATION आहे. हे पण स्पेलिंग बरोबर आहे. हे पण स्पेलिंग जे आहे त्या ठिकाणी कसं आहे? बरोबर आहे मित्रांनो. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? एक मिनिट. सो हे पण स्पेलिंग काय होईल? बरोबरच स्पेलिंग होईल. बघा पुढे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. अकोमोडेशन. अकोमोडेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? CM लक्षात ठेवायचं आहे. CM आवास असतं बघा. CM आवास. आवास म्हणजे काय? आवास म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो, आणि अकोमोडेशन म्हणजे सुद्धा काय? राहणे. अकोमोडेशन म्हणजे काय? राहणे. म्हणजे CMचं अकोमोडेशन आहे. CMचं अकोमोडेशन आहे म्हणजे C पण 2 वेळेस येणार आणि M पण 2 वेळेस येणार. CM अकोमोडेशन. अकोमोडेशनचा शब्द आपल्या समोर आला म्हणजे आपल्याला CM अकोमोडेशन लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, या ठिकाणी 2 C येणार म्हणून ACCO ॲको. त्यानंतर मो म्हणून डबल MO. हे झालं ॲको आणि हे झालं मो. मग पुढे लिहा फक्त डेट, आणि जर अकोमोडेट असेल तर डेट लिहा, आणि अकोमोडेशन असेल तर डबल C लिहा, O लिहा. त्याच्यानंतर मग डबल M येणार, डबल M, आणि मग O, मग DATION. अकोमोडेशनचं हे आपलं काय होईल? करेक्ट स्पेलिंग होईल CM अकोमोडेशन. सो इकडे सिंगल C आहे म्हणून कॅन्सल. इकडे डबल C आहे परंतु सिंगल M आहे म्हणून कॅन्सल. इकडे सिंगल C आहे म्हणून कॅन्सल. इकडे डबल C, इकडे डबल M आहे. बाकी पूर्ण क्लिअर आहे म्हणून ऑप्शन डी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? CM अकोमोडेशन म्हणजे काय? C आणि M 2 वेळेस येणार.
पुढे बघा व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचं करेक्ट स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं? VAC व्हॅक लिहायचं, VAC व्हॅक लिहायचं आणि लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये 2 यू येणार आहे. आणि इथेच बरेच आपले विद्यार्थी मित्र-मैत्रिणी काय करतात? गडबड करतात. व्हॅक्यूमच्या स्पेलिंगमध्ये 2 यू येतात, व्हॅक्यू आणि नंतर या ठिकाणी काय लिहायचं? एम लिहायचं. म्हणजे हे करेक्ट स्पेलिंग काय होईल? व्हॅक्यूम, डबल VAC डबल यू आणि एम. प्रॉब्लेम कुठे होतो बघा? आपण काय करतो? व्हॅक्यूम म्हणतो म्हणून आपण डबल सी जोडतो आणि UM करून या स्पेलिंगला आपण बरोबर मानतो, परंतु हे स्पेलिंग चुकीचं आहे. व्हॅक्यूम. व्हॅक्यूमला कसं लक्षात ठेवणार? व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे काय? की जे आपल्या घरी क्लीन करणारं व्हॅक्यूम क्लीनर असतं, मशीन असतं, त्याला व्हॅक्यूम क्लीनर म्हणतात. आणि जनरली ही कोणती कंपनी बनवते? युरेका फोर्ब्स बनवते. आणि युरेका फोर्ब्सला लक्षात ठेवायचं ती कुठली आहे? युरेका फोर्ब्सची यू वरनं सुरुवात होते. यू वरनं सुरुवात ऍक्च्युअली ती ई वरनं सुरुवात होते, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते यू वरनं होतं. म्हणून 2 यू घ्यायचे व्हॅक्यूम क्लीनरसाठी. VAC आणि युरेका फोर्ब्सचे 2 यू घेऊन टाकायचे आणि मग एम लिहायचा व्हॅक्यूम, पोकळी ज्याला आपण म्हणतो. सो बघा या ठिकाणी सिंगल यू आहे म्हणजे कॅन्सल, डबल सी तर मुळीच येणार नाही, कॅन्सल, डबल यू आहे अगदी बरोबर, वाय तर मुळीच येणार नाही, ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल. ऑल राईट, क्लिअर आहे. पुढचा प्रश्न बघा. मेंटेनन्स. मेंटेनन्स आपण कसं लिहिणार बघा मित्रांनो? ऍक्च्युअली प्रॉब्लेम कुठे होतो? आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं मुख्य. या ठिकाणी स्ट्रिक काय आपली? मुख्य. मुख्य काय असणार आहे? 10 असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिणार? ANCE. मुख्य 10 ANCE. मुख्य 10 म्हणजे मुख्यसाठी आपण काय वापरतो? मेन वापरतो. 10 साठी आपण काय वापरतो? 10 साठी आपण 10 वापरतो. 10 आणि पुढे आपण काय घेणार? ANCE मेंटेनन्स. हे झालं करेक्ट स्पेलिंग मेंटेनन्सचं. आपण मेंटेन लिहिताना असं लिहितो. मेंटेन लिहिताना MAINTAIN असं लिहितो. परंतु जेव्हा मेंटेनन्स लिहितो तेव्हा आपण IN लिहित नाही, तेव्हा आपण 10 घेणार. 10 आणि ANCE काय येणार? पोस्टफिक्स येणार. सो मेंटेनन्स हे आपलं करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी होईल. मग बा MAIN आणि TAIN चुकीचं आहे, कॅन्सल करा. MAINTENANCE ऑप्शन बी बरोबर. MEN कॅन्सल, MAIN आणि TAIN तर मुळीच येणार नाही, ऑप्शन डी पण कॅन्सल. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, सो कन्फ्युजन होतं अशा प्रकारच्या स्पेलिंग्स मध्ये. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपण या ट्रिकचा सहारा घेत आहोत, या ट्रिकचा सपोर्ट घेत आहोत, या ट्रिक्सची मदत घेत आहोत. आणि या ट्रिक्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर कॉन्फिडेंटली तुम्ही आन्सर देतात. अदरवाईज कन्फ्युज होतो आपण आणि कन्फ्युज झाल्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तर एकतर चुकतात किंवा मग आपण उत्तरच देत नाही. मग बघा पुढचा प्रश्न. 90चं करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे? बघा 9 आपण असं लिहितो NINE 9 आणि 9 ला आपण TY जोडायचं आहे. म्हणजे हे काय होणार आपलं? 90. हे काय होणार आपलं? 9 आणि 9 नंतर काय होईल आपलं? या ठिकाणी TY येणार. 90. 90 म्हणजे काय? 90. इकडे बरेच जण काय मिस्टेक करतात? 9 लिहितात NIN आणि TY. हे निंटी होणार, निंटी. हे काय होईल? निंटी. आपल्याला निंटी नाही लिहायचं, आपल्याला 90 लिहायचंय आणि म्हणून आपण 9 पूर्ण लिहिणार. आपण पूर्ण काय लिहिणार? 9 पूर्ण लिहिणार 9 आणि या ठिकाणी लिहायचं TY. सो 90 हे आपलं काय होईल या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग. बघा 9 आहे आणि TY आहे, हे बरोबर आहे. हे निंटी चुकीचं आहे, हे डबल TY चुकीचं आहे आणि हे डबल TY पण चुकीचं आहे. ऑप्शन ए जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल 90चं. पुढे बघा, पुढे विचारलेलं आहे 40चं करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे? आता बघा 40 साठी आपण काय करणार? FOUR लिहिणार आणि प्लस काय करणार? TY करणार. म्हणजे हे काय होईल आपलं? FOURTY 40. परंतु हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे पण हे तर बरोबर आहे TY. हे TY जे लिहिलेलं आहे हे TY बरोबर आहे, परंतु हा 4 जो आहे हा 4 चुकीचा आहे. 40चं स्पेलिंग लिहिताना आपल्याला फॉर लिहावं लागेल, फक्त फॉर. फक्त काय लिहावं लागेल? फॉर आणि TY आणि काय लिहावं लागणार? TY. सो हा TY काय दर्शवतो? 10 दर्शवतो. TY म्हणजे काय? गुणिला 10. 4 गुणिला 10 बरोबर किती होतात? 40 म्हणून आपण त्याला काय म्हणतो? 40 असं म्हणत असतो. मग या ठिकाणी FOUR येणार नाही, हे कॅन्सल करा. हे बरोबर राहील 40. हे 40 तर अजिबात होणार नाही, हे पण अजिबात होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी होईल. बघा 90 आणि 40 मध्ये फरक आहे. 90 मध्ये 9 पूर्ण लिहावा लागतो, 40 मध्ये 4 पूर्ण लिहावा लागत नाही. 4चा काय होतो? फॉर होतो, कारण 2 त्या ठिकाणी वॉवेल्स येतात म्हणून आपण काय करतो? त्याचा एकच वॉवेल करतो. एक भाषा आपल्याला इझी वाटावी, कम्फर्ट व्हावं आपल्या भाषेमध्ये, म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे नियम जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, की ज्यांना आपण फार वर्षभरात म्हणजे फार फार कालावधीपासून, अनेक वर्षांपासून आपण त्यांना काय करतो? फॉलो करतो. ओके, चला पुढे बघा. एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्योर मध्ये काय लक्षात ठेवायचं? की हा ई डॉमिनंट आहे. ई जो आहे तो जास्त वेळेस येतो. ई जो आहे तो काय आहे? जास्त आहे. ई काय आहे? जास्त आहे. आणि शेवटी लक्षात ठेवायचं की शेवटी काय येणार?
शेवटी यू आर. शेवटी काय येणार? यू आर येणार. एवढं लक्षात ठेवायचं. मग बघा, आधी एंट्री लिहायचं. एंट्री, ENTRE, एंट्री. आधी लिहा ENN, त्यानंतर लिहा ट्रे, त्यानंतर लिहा ट्रे, एंट्रे, त्यानंतर लिहा प्रे, त्यानंतर लिहा प्रे. प्रे म्हणजे काय? PRE, एंट्रे प्रे झालं. त्यानंतर आपण या ठिकाणी घ्यायचं आहे ENTREPR, एंट्रीप्रेन, आणि नंतर घ्या ने. नंतर काय घ्यायचं आहे? ने. सो बघा, सगळ्या ठिकाणी आपला ई जो आहे तो डॉमिनंट आहे. इकडे बघा ENN, त्यानंतर घ्या ट्रे, TRE ट्रे, त्यानंतर घ्या PRE प्रे, त्यानंतर घ्या ने, आणि शेवटी काय आहे? तर शेवटी आहे यू आर. शेवटी काय आहे? यू आर. म्हणजे करेक्ट स्पेलिंग काय होईल? एन, त्यानंतर लिहा ट्रे, त्यानंतर लिहा प्रे, त्यानंतर लिहा ने, आणि त्यानंतर लिहा यू आर. एंट्रे प्रेने युअर, असं लक्षात ठेवा. मग बघा, इथे EN आहे, TRE आहे, PRE आहे, NE नाही, वाय चुकतोय म्हणजे कॅन्सल. ENTE आहे, एंट्रे पाहिजे, एंटर नको, एंटर नको म्हणून ऑप्शन बी कॅन्सल. एंट्रे बरोबर, PRE बरोबर, परंतु नू नको म्हणून ऑप्शन सी कॅन्सल करा. एंट्रे बरोबर, प्रे बरोबर, ने बरोबर, यू आर बरोबर, ऑप्शन डी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. ऑलराईट, आधी एन लिहा, मग ट्रे लिहा, मग प्रे लिहा, मग ने लिहा, आणि शेवटी यू आर. शेवटी काय येणार? यू आर. अशा पद्धतीने तुम्ही एंटरप्रेन्योरचं स्पेलिंग जे आहे ते लक्षात ठेवू शकतात मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा, ग्रामरचं स्पेलिंग. आता हे सगळं आपल्याला मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. पहिलेच जागा कमी येतात आणि यावर्षी जागा जास्त आलेल्या आहे. जागा जास्त असल्यामुळे आपल्याला चान्स आहे, सुवर्णसंधी आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहे की आपला एकही मार्क जायला नको. मागच्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न त्यांनी विचारले होते स्पेलिंग मिस्टेकवर. मग स्पेलिंग मिस्टेकचे आपले प्रश्न चुकायला नको, त्यासाठी आपल्याला या ट्रिक्स बनवाव्या लागतात. तुम्हाला हसू येत असेल, परंतु नाईलाज आहे आपल्याला करावं लागतंय, कारण आपल्याला हे दीर्घकाळ नेहमीसाठी लक्षात ठेवायचंय. जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. हे आपल्या समोरचं मोठं चॅलेंज आहे आणि या चॅलेंजला आपण ऍक्सेप्ट करतो, परंतु दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्सचा सहारा आपल्याला काही ठिकाणी घ्यावा लागतो. म्हणजे ते आपण कायमचं लक्षात ठेवतो. ग्रामरचं स्पेलिंग. ग्रामरच्या स्पेलिंग मध्ये आधी लिहायचं ग्राम आणि मग लिहायचं मार. ग्राम आणि मग काय म्हणायचं? मार. ग्राम म्हणजे गाव, मग त्याने GRAM, ग्राम लिहा, आणि त्याच्यानंतर मार म्हणजे काय? MAR लिहा. तेव्हा कुठे जाऊन हा ए बरोबर राहील. नाही तर ग्रामर मध्ये आपल्याला असं वाटतं GRAMMER, आणि हे चुकीचं स्पेलिंग आहे. GRAMMER हे चुकीचं आहे. GRAMMAR असलं पाहिजे. म्हणून आधी ग्राम आणि नंतर काय लक्षात ठेवायचं? मार. मग कुठे ग्राम आणि मार? इथे बघा GRA ग्राम आहे, परंतु इथे मेर आहे, हे कॅन्सल, ऑप्शन ए कॅन्सल. इकडे ग्राम आहे, इकडे मार आहे, ऑप्शन बी बरोबर. इकडे ग्राम आहे परंतु फक्त आर आहे, कॅन्सल. इकडे ग्राम आहे, एर आहे, कॅन्सल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, कॅलेंडर. कॅलेंडरला लक्षात ठेवण्यासाठी आधी लिहायचं कॅलेन. आधी काय लिहायचं? कॅलेन, आणि मग लिहायचं डार. मग काय लिहायचं? डार. डार म्हणा किंवा दार म्हणा. कॅलेंडार. सो CALEN डार, DAR, कॅलेंडार. कॅलेंडार म्हटलं तरी चालेल, म्हणताना म्हणजे स्पेलिंगच्या प्रश्नामध्ये फक्त इट इज कॅलेंडर, पण तुम्ही म्हणू शकता कॅलेंडार, कारण आपल्याला स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे म्हणून. सो कॅलेन लिहा आणि मग डार लिहा, DAR. ऍक्च्युअली काय होतं या ठिकाणी? आपण काय लिहितो? CALEN आणि DER लिहितो. सो हा ई जो आहे हा चुकीचा आहे, हा ई चुकीचा आहे. बघा, ER कॅन्सल करा, ऑप्शन ए. AR आहे, कॅलेन आहे, बरोबर आहे. इथे काला आहे, कालान, आणि डेर आहे, कॅन्सल. इकडे कालान आहे, डार आहे, कॅन्सल करा. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. डेफिनेट. डेफिनेटचं स्पेलिंग बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत, मैत्रिणी जे आहेत ते चुकतात. सो आपल्याला डेफिनेट, DIFI लिहिलं ना आपण? DIFI लिहिलं ना? मग एन लिहिल्यानंतर हा आय रिपीट करा. हा एन लिहिल्यानंतर एनच्या आधीचा हा जो आय आहे त्याला रिपीट करा, आणि मग तुम्हाला जो टी लिहायचा आहे तो लिहा. मग तुम्हाला पुढे डेफिनेटली लिहायचं असेल तर LY जोडा. डेफिनेशन लिहायचं असेल तर ATIN जोडा. सो डेफिनेट लिहायचं असेल तर फक्त टी जोड ई जोडायचं आहे. सो बघा, डेफिनेट होईल जर तुम्ही ई जोडला तर, त्यानंतर LY जोडला तर डेफिनेटली होणार, आणि जर ION जोडला तर ते काय होणार? डेफिनेशन होणार. इथे आपण काय चुकतो? आपण म्हणतो डेफी आणि नेशन. नेशन आपण देशावाला नेशन वापरतो. सो हा नेशन मध्ये हा जर ए आपण जोडला तर हा ए चुकीचा आहे. या ए च्या ऐवजी जर तुम्ही आय वापरला तर तो काय होईल? बरोबर. तो काय होईल मित्रांनो? बरोबर. ओके. दिस पार्ट इज सेपरेट फ्रॉम द अबव पार्ट. ओके.
सो DIFINIT लिहा आणि मग पुढे काय डेफिनेटली लिहायचं असेल डेफिनेटली करा, डेफिनेशन लिहायचं असेल डेफिनेशन करा. ओके, डेफिनेटली लिहायचं असेल तर इथे ई जोडावा लागेल, ELY जोडावा लागेल. बघा, DEFINITE हे बरोबर होईल. DENA कॅन्सल, फिना डा इथे डा केलेला आहे कॅन्सल, इथे डा केलेला आहे कॅन्सल. ऑप्शन ए जे आहे ते फायनल आन्सर होईल. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. डेफिनेशन हा तर मागच्याच प्रश्नापासून जोडलेला प्रश्न आहे. इकडे काय होता, इकडे होता डेफिनेट, इकडे काय आहे डेफिनेशन. मग डेफिनेट असो, डेफिनेटली असो किंवा डेफिनेशन असो, त्याला आपण कसं लिहितो मित्रांनो, त्याला आपण असंच लिहितो. त्याला आपण कसं लिहितो, DEFIN, च्या आधीचा हा आय काय करा, रिपीट करा. हा आय या ठिकाणी रिपीट करा आणि डेफिनेशन करायचं आहे, डेफिनेशन करायचं आहे. मग पुढे काय जोडणार आपण, टी आणि ION करून हा झाला आपला डेफिनेशन. फक्त इथे ए जो आहे तो जर तुम्ही घेतला तर ते काय होईल, चुकीचं होईल. मग DEFINITION ऑप्शन ए बरोबर. DEFINA जे आहे ते चुकीचं होईल. FINITION परंतु DA लिहिलेला आहे हे कॅन्सल, इथे पण DA लिहिलेला आहे कॅन्सल. सो हे स्पेलिंग आपलं बरोबर होईल. परंतु कन्फ्युजन जर झालं तर तुम्ही ह्याला बरोबर करणार की जे तुमचे मार्क्स तुम्हाला देणार नाही, तुमचं उत्तर जे आहे त्या ठिकाणी चुकणार आहे. तर अशा पद्धतीने फक्त 20 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. लाईक केल्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो की अशा प्रकारचा व्हिडिओ आणखी पुढे बनवला पाहिजे का आणि तो तुमच्यासोबत प्रेझेंट केला पाहिजे का, तर आम्हाला याचं उत्तर मिळतो. म्हणून जर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी आपल्या या व्हिडिओला जर लाईक केलं तर अगदी अशाच प्रकारचा 20 किंवा 40 प्रश्नांचा एक व्हिडिओ आणखी तुमच्या समोर येईल, ज्यामध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण शब्द असतील आणि त्यांना सुद्धा ट्रिक्सनुसारच तुम्हाला सोडवून दिलं जाईल, सांगितलं जाईल की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स इंग्रजी विषयामध्ये जे आहे ते आपल्याला मिळू शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.